नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? सादर करीत आहे श्री श्रीपाद वल्लभ कथा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 15. शूद्र विद्यांचा नाश करून बंगरप्पाला वाईट शक्तींच्या प्रभावातून मुक्त केले. शंकर भट्ट कुरवपूरला जाण्यासाठी श्री दत्तानंद स्वामींकडून निघाला. वाटेत ऊन फार लागल्यामुळे त्याला पाण्याची तहान लागली. जवळच त्याला एक विहीर दिसली. शंकर भट्ट त्या विहिरीमध्ये पाणी पोहऱ्याने काढण्यासाठी सुरुवात करणार तेवढ्यात त्याला विहिरीच्या आतल्या बाजूला असलेल्या एका झाडाच्या फांदीला लोंबकळत असलेली एक व्यक्ती दिसली. त्याचे नाव बंगरप्पा होते. तो तिथे कोलांट्या उड्या मारत होता व त्यानेच मला शंकर भट्टा अशी हाक मारली व म्हणाला, तू श्रीपादांचा भक्त असून त्यांच्या भेटीसाठी कुरवपूरला जात आहेस व तुला तहान लागली म्हणून तू येथे आला आहेस. थोडा थांब, मी बाहेर येतो व तुझी तहान भागवतो. त्याप्रमाणे बंगरप्पा विहिरीतून उडी मारून बाहेर आला व स्वतःच पाणी प्याला. पण बंगरप्पाच्या त्या कृतीतून पाण्याने शंकर भटाची तहान भागली. तो पुढे म्हणाला, मी स्वर्णकार कुटुंबामध्ये जन्माला आलो आहे. मी मंत्रतंत्रामध्ये प्रावीण्य मिळवले असून माझ्या मनाप्रमाणे व मंत्राच्या साहाय्याने मी कुठल्याही व्यक्तीस काहीही करू शकतो. त्यांना मी मारूनसुद्धा टाकू शकतो. माझा भूत प्रेत आणि पिशाच यांच्याबरोबर संबंध आहे. भूतप्रेताच्या मदतीने मी कुणावरही कसलाही प्रयोग करू शकतो. त्यामुळे मला बरेच लोक घाबरतात व माझ्या वाटेला कोणी जात नाही. माझ्या कर्मधर्म संयोगाने मी पिठापूरला आलो. येथे आल्यानंतर श्रीपाद व बापनार्युलू यांच्या संबंधींच्या बऱ्याच चित्रविचित्र गोष्टी मी ऐकल्या होत्या. काही कारणामुळे माझ्या मनात बापनार्युलूंना मारावे म्हणून मी एक प्रयोग सुरू केला. ज्या व्यक्तीला मारायचे असेल त्या व्यक्तीचे ध्यान करायचे व पाणी प्यायचे. ते पाणी ज्याच्यावर प्रयोग करावयाचा त्या व्यक्तीच्या पोटात जाते. त्याप्रमाणे बंगरप्पाने प्रयोगास सुरुवात केली. श्रीपादांना या सर्व गोष्टींची कल्पना असल्यामुळे ते बापनार्युलूंच्या पोटावरून हात फिरवल्याने ते सर्व पाणी उडून जाईल. बंगरप्पा म्हणाले, मी पाणी पिऊन पिऊन थकलो, परंतु मला काही यश आले नाही. त्यानंतर मी सर्पमंत्राच्या साहाय्याने ध्यान करून बापनार्युलूंना मारण्याचा प्रयत्न केला. मंत्रप्रयोगानंतर सर्प बापनार्युलूंच्या घरी जाऊन परत आले व घरी आलेल्या एका बेलावर पडवळाप्रमाणे ते लोंबकळू लागले व 2 प्रहर लोटल्यावर ते सर्प जेथून आले होते ते निघून गेले. बंगरप्पाचा दुसरा प्रयत्नसुद्धा असफल झाला. बंगरप्पाला अंकित असलेले भूत प्रेत बापनार्युलूंच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नव्हते. हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लीलांचा चमत्कार असल्याचे बंगरप्पाला कळून चुकले होते. एवढे झाले तरी बंगरप्पाची राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही व त्याच्या डोक्यात अजून वाईट कल्पना आली व त्याने स्मशानात जाऊन श्रीपादांची कणखीची बाहुली तयार केली व त्या बाहुलीला 32 जागी सुया टोचल्या. या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास 32 ठिकाणी जखमा व्हाव्या एवढेच नाही तर त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैलाव होऊन त्याने त्यांचा अंत व्हावा असा हा दुष्टभेद बंगरप्पाच्या मनात होता. परंतु हा प्रयत्नसुद्धा अपयशी ठरला. एका रात्री बंगरप्पाला त्याच्या शरीरामध्ये अचानक
पाणी भरत असल्याचे जाणवले. त्यामुळे बंगरप्पाला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. तसेच बापनार्युलूंच्या घरी सोडलेले सर्व सर्प येऊन त्यालाच दंश करू लागले. श्रीपादांच्या पीठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचलेल्या होत्या त्या त्या ठिकाणी बंगरप्पाला असह्य वेदना होऊ लागल्या व नरकयातनांचा अनुभव येऊ लागला. हे सर्व असह्य होऊन बंगरप्पा श्रीपाद श्रीवल्लभांना मनापासून शरण गेला. तेव्हा त्याच्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. तेव्हा श्रीपाद प्रभू फक्त 7 ते 8 वर्षाचे होते. ते म्हणाले, बंगरप्पा, तू केलेल्या महापापांचे फळ म्हणून अनेक वर्ष तू इहलोकात यातना भोगल्यावर नरकात सुद्धा त्या यातनांचा तुला अनुभव घ्यावा लागला असता. परंतु माझ्या कृपा कटाक्षामुळे एका रात्रीत भोगलेल्या यातनांद्वारे तुझ्या कर्माचा मी नाश करीत आहे. तसेच तुझ्या सर्व विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे. तरी पण कोणी तहानेने व्याकुळ झालेले तुला दिसले किंवा दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्यांची तहान भागवू शकशील. कोलांटी उडी खात झुलणे ही एक योग प्रक्रिया आहे. त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती करून घेशील. अशा प्रकारे कृपाळू श्रीपादांनी सर्व वाईट कर्मांपासून बंगारप्पाला मुक्त केले. श्रोतेहो, तुम्हाला कथा कशी वाटली? आवडली का? या कथेमध्ये बंगारप्पा एवढं वाईट कृत्य करूनसुद्धा श्रीपादांना त्याची दया आलेली आहे आणि श्रीपादांनी त्याला मोठ्या मनाने क्षमा करून त्याच्या सर्व कर्मांचा ऱ्हास केलेला आहे. दुष्ट कर्मांचा ऱ्हास करून त्याला चांगले जीवन जगण्यास त्याला मार्ग दाखवलेला आहे. श्रोतेहो, कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंट्समध्ये जरूर सांगा. धन्यवाद. श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.